या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। लेबरला भडकवायला ना 2 सेकंद पुरेत आम्हाला। काय ना, कामगारांचे नाडे आमच्या हातात आहेत। एकूण 1 युनिट बंद पाडू आम्ही। जर हे युनिट बंद केलं तर आता विचार तुम्ही करायचा। ठीक आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मला लेखी द्या। पुढे काय करायचं ते मी बघते। 24 तासात आमच्या मनासारखं नाही ना घडलं तर संप होणार। आजच मी आणि जयदीप सर सापशिडी खेळत होतो। ते खेळताना माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीत सुद्धा सापशिडीच खेळली जाते। छोटे छोटे प्रॉफिट करत आपण शिडी चढत जातो आणि मग शेवटी एकच मोठा साप येतो आणि सगळा प्रॉफिट खाऊन जातो। राजेश, सुधीर, आता मी तुम्हाला 24 तासांची मुदत देते। पुढच्या 24 तासात जर का तुम्ही संप मागे नाही घेतलात तर सापशिडीतल्या सापाचं नाव मी जाहीर करेन। काल रात्री काय बोललास मायराला? असतात या जगात काही नमुने असतात। त्यातला एक नमुना आमच्या घरात आहे आणि एक नमुना इथे ऑफिसमध्ये। मायरा नमुना। ईशा, विक्रांत कधी येत आहे? ते फोन नाही उचलत आहेत। मायरा, या कंपनीतला तुझा होल्ड कमी होता कामा नये। आय विल टेक केअर ऑफ दॅट, आय प्रॉमिस यू। आय एम शुअर तू करशील। सर, आम्ही तुम्हाला जेवायला वाटते। नको ईशा, मला भूक नाही। काय? मला साईसाहेबांनी बक्षीस दिलं। इकडे दे सर। ते इकडे दे। हा तन्मणी, मीच ईशाला दिला। का दिला ताईसा? तो जसा राजनंदिनीला शोभायचा तसाच ईशालाही शोभेल। प्लीज ईशाला ईशाच राहू दे, तिच्यामध्ये राजनंदिनीला बघू नका। मला असं वाटतंय ईशाला माहिती आहे सर कुठे आहेत, पण ती आपल्याला सांगत नाहीये। असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी। सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत हे सर आपल्याला सांगतात, करेक्ट? मे बी हे तिला आवडत नसेल म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत। मला तर वेगळंच वाटतंय। यामध्ये जालिंदरचा तर हात नसेल। आइए आइए मिसेस ईशा विक्रांत सरंजामे, आइए। इस गरीब को थोड़ा सा वक्त दीजिए। रुपाली, काहीतरीच असतं तुझं। काहीतरीच? ये बस जरा बस। अगं अगं बस बस। काय उगाच? हा मॅडम, तिकडे कर्जतला मोठ्या बंगल्यात कोण राहतं? नोकर चाकर असलेल्या घरात राहायची सवय आता कोणाला झाली आहे? मला की तुला? ए रुपाली, मला काही सवय वगैरे झाली नाही हा। मी अजून आहे तशीच आहे। हे बघ, डबा पर्स घेऊन चालली आहे ना मी ऑफिसला। ईशा निमकरच आहे अगं मी अजून। बर बाई। मग सासरकडचं काय म्हणतात? छान आहेत। हे काय स्टैंडर्ड उत्तर? लेकिन इसमें मजा नहीं है यार। ऐसा कुछ माल मसाला वाला बताओ ना। लाइक सासू तुला खूप छळते, ननंद भयंकर त्रास देते, घरातली सगळी अशी कामं। अगं वेडी झालीस का तू? तुला माहितीये, मी तर बऱ्यापैकी रुळली अगं तिकडे आणि त्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट जातं आईसाहेब आणि जयदीप भाऊजींना। फक्त दोघांनाच? याला काहीच अर्थ नाही ईशा। म्हणजे आमच्या शाहरुख खानला कसलंच क्रेडिट मिळत नाहीये? ईशा, विक्रांत सर तुझ्यावर आता अजूनच प्रेम करत असतील ना? ए वेडाबाई, नुसती हसतेस काय? हे ऐक ना, मला जरा तुमच्या गमती जमती सांग ना। अगं सांग ना, सांग ना। अगं रुपाली, गमती जमती कसल्या? सर खूप प्रेम करतात माझ्यावर, पण अगं बिझी पण असतात ते खूप। हा, ये हुई ना बात। अगं हेच तर ऐकायचं होतं ना मला। ईशा, ऐक ना, अगं ते
राजनंदिनीचं काय ग? नाही म्हणजे विक्रांत सर काही सांगतात का त्यांच्याबद्दल तुला? रुपाली ऐक ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघते आता. अगं जाशील ग, बस तुला काय गाडी आहेच. नाही अगं रुपाली, माझी मीच जाणार आहे. गाडी केव्हाच पाठवून दिली. का? अगं अगं काय तू पण ना. हॅलो, मी तुला कधीपासून टेक्स्ट करतोय, तुला आत्या शोधतेय. हाय ईशा. हाय बिपिन, पण आता बाय. का म्हणजे काय झालं? मी ऑफिसला चालली आणि मला खरंच खूप उशीर झालाय. इन दॅट केस ना मी तुला माझ्या बाईकवरनं सोडू? ए तू जरा वेडा आहेस का रे? नाही म्हणजे ईशाला आता लांब लचक गाड्यांची, टॉपरची सवय आहे ना, ती बाईकवर कशी बसेल रे? करेक्ट करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. सॉरी हा ईशा. करेक्ट काय करेक्ट? रुपाली तू पण ना? बिपिन, मला आवडेल बाईकवर न्यायला. येस. बरं बाई जा, पण मॅडम रात्री जरा निवांत वेळ काढा, मस्त गप्पा मारूया. डन. चल चल चल. बाय बाय. ए नीट नेरे दिला. हो हो हो. तुम्ही त्या सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत. म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची. हो. म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाला? सर अहो, देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ताप उतरलाय पर संताप वाढलाय. कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा. मी तुला ओळखलंय. अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी बदसात. माधव, काय झालं? अण्णांनो, माझा दादा घर सोडून गेलो. काय? वाटेत येत ते का आडवो करीन, माझा शब्द पूर्ण करीन. पौर्णिमेच्या आत घरात वरात येतली. माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन. किती कशाला बोलून घेतलं? कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका, मला माहितीये जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसली अडचण आहे? राधिका, मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ, मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे गेले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी आणि आईनी घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो, पाया पडतो, हवं तर, पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. 1 मिनिट शनाया, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का प्लीज? अजिंक्यांना लोन मंजूर झाले. कसलं लोन? आपले फौजी हे घर सोडून सातारा राहायला जाणार आहेत. अजिंक्य, तुम्ही नवीन घर घेताय? नवीन घराची आपल्याला नाही, शीतलच्या घरच्यांनाच गरज आहे. त्यांचं स्वतःचं घर कुठे राहिलंय आता? पण तुम्हाला अंदाज आला होता का चहा पिताना? नाही, सुरुवातीला नाही आला 15 दिवस तरी. आणि मग 16व्या दिवसापासून सुरू. तुम्ही म्हणजे कामालाच लागलात वाटतं. लगेच प्रपोज करणं झालंच नाही. नाही, मी महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. महालक्ष्मी मंदिर चेहरा खुलतोय बघा. महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे समुद्राच्या लाटा कशा खडकावर आपटतात तसा चेहरा क्षणाक्षणाला बदलायला लागला. ए अगं कुठे कापली तुझं? तू झाली की जेवण आमची? तुला का धाक आहे का नाही माझा? अरे बाय, तुला असं बोलू नये. तुम्ही कसं धाकात ठेवलंय का नाही तसं धाकात ठेवायला पाहिजे. मी का धाकात बिकात ठेवत नाही अंजली बाईसनी. म्हणजे आतापर्यंत माझ्या कानावर पडत होतं ते रानाचं सोंग होतं. तर बायकांच्या तेवढीच कमी असेल तर मग का उभं केलं तुमच्या बायकोला इलेक्शन?
त्यांच्या कुबड्या घेऊन इलेक्शन लढवताना कुठे गेला होता तुमचा पुरुषार्थ? अहो नवरा बायको समान हे आधीच कळलं असतं ना तर आमचे संसार आत्तापेक्षा अधिक सुखाचे झाले असते. सॉरी, लोकांचं ऐकून आपण आपल्यातल्या गोष्टी ठरवायच्या नसतात हे कळलंय मला. सॉरी पेक्षा तुम्हाला हे समजणं महत्वाचं.